नमस्कार. आज दुसरा सोमवार आहे, तर श्रावण सोमवारच्या तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. तर हे बघा, असं इथे मंदिर आहे बघा, खूप छान आहे. पहिलं गणपतीचं दर्शन घेतलं आणि मग शंकराचं. इथे गणपतीचं आहे, इथे कासव आहे, इथे हनुमान. तर खूप छान मस्त दर्शन झालंय. तर माझ्या कपाळा बघा टिकलीचे तिथे ना मच्छर चावले, तर खूप मोठे असे घाण टेंबूस आले. इथे नंदी, आणि मग आता इकडे दत्ताचे छोटंसं मंदिर आहे. तिथे पण म्हटलं चला पाया पडून घेऊया. इकडे दत्ताचं छोटंसं, कारण उशिरा गेल्यामुळे गर्दी नव्हती. बघा ही छोटंसं दत्ताची मूर्ती. बघा इथे बघा श्रीरामाचं मंदिर आहे छोटंसं आतमध्ये जातानाच. तर मी जाताना काय ब्लॉग घेतला नाही, दर्शन घेऊन आल्याच्या नंतर आहे. तर शंकराच्या मंदिरात जातानाच आहे छोटंसं श्रीरामाचं मंदिर आहे, बाजूला एक देवीचं. बघा आता मी आले घराजवळ, चालले घरी. खूप गरम होते, पाऊस नाही कालपासून. काल रात्री आलता, पण आज दिवसभर पाऊस नव्हतो. खूप मला तर खूपच गरम होते. तर इथे बघा अशोक बाग म्हणते, हे अशोक बाग बोलता. ह्याच्या पलीकडे तलाव आहे, उदा तलाव. संध्याकाळचं 10 वाजलेत, मला उशीर लवकर जर गेलं ना तर खूप गर्दी असते. गेल्या वेळेस मी 9:15 गेले, तर दर्शन पण नीट करून नाही, दिवा पण नाही लावून दिला. चले बाहेर लावा, दर्शन पण व्यवस्थित नाही घेऊन दिलं. त्याच्यामुळे म्हटलं आज उशिरा झाले. बघा आमच्या इथे बरंच बिल्डिंग तर ही झाली बघा नवीन, तर आमची पण चालले. इकडे पण काम चाललं बिल्डिंग. हे बघा ही आमची बिल्डिंग जुनी आहे, ती पण चालली. आम्हाला पण रूम बघायचं भाड्याने, तर आम्ही पण चाललोय तिथून. हे आता झाले 1 वर्षापूर्वी. तर सगळं इथं बघा अंधारच आहे. इथे लाईट नाही बाहेर. दुसरा सोमवार आहे ना आज. शंकराला तिळाची मूठ. तर चला आता मी घरी जाते. तर बघा आले मी घरी. तर गेल्या वेळेस माहितीये मी रामेश्वरीच्या मंदिरात, म्हणजे 2 मंदिर आहेत तिथं. जुनं शंकराचं मंदिर आहे, खूप म्हणजे दिवसात आहे, आणि हे 2017ला का 16ला हे रामेश्वर मंदिर बनवले. तर तिथे पण गर्दी होती, इकडे पण. तर तिथे जे पुजारी असतात ना, त्यांनी एवढी घाई केली. तर मग म्हटलं यावेळेस मी आज शंकराच्या मंदिरात गेले, जुन्या मंदिरात. तिथे एकदम व्यवस्थित पूजा वगैरे, पाण्याचा अभिषेक वगैरे. तर फोन आले ना मध्येच. तर तिथे मला पुजाऱ्याने खूप म्हणजे घाई केली, म्हणजे नेलेल्या वस्तू वगैरे केल्या. सोमवारी तांदूळ होते, आणि पाया वगैरे पडले. तर बोलला दिवा बाहेर लावायचा पुजारी बोलले. तर म्हटलं ठीक आहे, पटकन पाया पडले. कारण आपण एवढं देवाच्या दर्शनासाठी जातो,
व्यवस्थित पूजा वगैरे करायला नाही मिळाली तर मनाला थोडंसं तरी वाटतं. आपण देवासाठी जातो आणि तिथे गेल्यावर आपल्याला पाया पडायला सुद्धा नीट भेटत नाही. मग माझं मन थोडंसं नाराज झालं गेल्या वेळेस. म्हणून म्हटलं आता ह्यावेळेस चला म्हणजे जुन्या मंदिरात गेले मी. तिथे एकदम निवांत मस्त पाणी वगैरे नेलं होतं मी. दूध नाही नेलं. आणि काट्याचं फळ घेतलं. ₹20 बोलत होते. मग छोटं घेतलं ते 10ला दिलं. ते थोडं मोठं होतं ते 20ला. बेल पण होतं, बेल पानं पण माझ्याकडे झाडं असल्यामुळे मी आदल्या दिवशीच रविवारीच तोडून ठेवलेले फ्रीजमध्ये. त्याच्यामुळे मी काय बेलाचे पानं तिथे विकत नाही घेतले, घरूनच नेले होते. तर तुमच्याकडे असं म्हणजे सोमवारी गेल्या सोमवारी बघा तांदूळ होते, ह्या सोमवारी तीळ होते. तीळ म्हणजे मूठ बोलतात. तर आमच्या इकडे असं म्हणजे दर 4 सोमवार आता जे त्या पुढच्या सोमवारी मूग असतील किंवा हे असतात सातू वगैरे किंवा जवस, सॉरी, जवस किंवा मूग असतील. तर चला, आणि ब्लॉग जर आवडला तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आता रात्रीचे 10:15 झालेत. चला, गुड नाईट, बाय.